नमस्कार सख्यांनो, मी ज्योती रोटे. तुम्हा सर्वांना आज माझ्या घरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकाचं आमंत्रण. ऑनलाईनच मी तुम्हाला हळदीकुंकू देते आहे आणि तुम्हा सर्वांना माझ्या घरचं छोटंसं चैत्रगौरीचं डेकोरेशन दाखवते. पाहूया. सर्वप्रथम हळदीकुंकू. ऑनलाईनच तुम्हाला हळदीकुंकू आणि सोप, खोबर साखरेचा कूट आणि सवाष्णींना देण्यासाठी हरभरे भिजवलेले होते ते. हे माझ्या घरचं छोटं छोटं डेकोरेशन जे जमवलेलं आहे. असंच कधी कधी घेते आणि मग ते अशा पद्धतीने डेकोरेट करून ठेवते. आता पाहूया माझी छोटीशी रांगोळी. सध्या आमच्याकडे पाऊस चालू आहे, त्यामुळे खूप छोटीशी रांगोळी काढलेली आहे. हे मी बनवलेलं खणाचं तोरण आहे. आणि आता पाहूया डेकोरेशन. हे माझे स्वामी महाराज जे सदैव माझ्या पाठीशी असतात. आणि आता चैत्राईचं डेकोरेशन. हा मीच बनवलेला झुला आहे. होममेड म्हणजे मी हँडमेड बनवलेला आहे. त्यामध्ये झुल्यामध्ये गौराईला बसवलेला आहे, सोबत शंभू महादेव. त्यानंतर या मोसमात मिळणारं फळ म्हणजे कैरी, त्यापासून बनवलेलं पन्ह. आणि आता गौराई सासरी जाणार म्हणून तिच्यासाठी काही पदार्थ बनवलेले. हा गोडाचा पदार्थ, हा तिखटाचा पदार्थ आणि हे या मोसमात मिळणारे फळं. अगदी छोटंसं डेकोरेशन मी केलं आहे. आणि हे पण स्वामी महाराजांच्या पादुका, ज्या मी ऑनलाईन घेतल्या होत्या. तर कसं वाटलं माझं चैत्रगौरीचं डेकोरेशन? कमेंट करून नक्की सांगा.